विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक ए.बी. रायते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण भूगोलाचं प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजनाचा अभ्यास करत होतो. या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण आणि नागरी झालर क्षेत्र जे आहेत या झालर क्षेत्राचा सविस्तरपणे अभ्यास केला आहे. दोन्ही जे उपविभाग आहेत, ग्रामीण भाग आणि नागरी भाग, या दोन्ही उपविभागांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर या दोन्हींच्या मधला जो संक्रमण क्षेत्र आहे, संक्रमण प्रदेश आहे, म्हणजेच थोडक्यात या प्रदेशावर ग्रामीण आणि नागरी या दोन्ही भागांचा जो प्रभाव पडलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणची एकूण जी जीवनशैली आहे, त्या ठिकाणचं एकूण जे भूमी उपयोजन आहे, हे कशा पद्धतीने दोघांच्या प्रभावाखाली चालतं याचा आपण तपशीलवार आढावा घेतलेला आहे. काय काय वैशिष्ट्ये या ठिकाणच्या वस्तीवरती आपल्याला दिसून येतात तेही आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे एकूण आर्थिक क्रिया कशा प्रकारच्या आहेत त्याही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. एकंदरीत या दोन्हींच्या मधला हा जो प्रदेश आहे, प्रभाव क्षेत्र, हे किती महत्त्वाचं आहे आणि अभ्यासाच्या दृष्टीने कसं गुंतागुंतीचं आहे त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे. त्यामधले बरेचसे क्षेत्र हे स्वतःची ओळखसुद्धा विसरून जातात, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे ग्रामीण आणि नागरी झालर क्षेत्र याचा विस्तृत अभ्यास केल्यानंतर आपण त्यामध्ये दुसरा भाग जो होता तो दुसऱ्या भागाचा अभ्यास केला होता, तो म्हणजे उपनगरे. मुख्य शहराला लागून त्या शहरांच्या गरजेच्या परिपूर्तीसाठी, विशेषतः निवासी सोयींच्या परिपूर्तीसाठी जेव्हा एखाद्या शहरामध्ये जागेची कमतरता निर्माण होते आणि निवासाची गरज पूर्ण होत नाही, त्या शहराचा विकास जसजसा होत जातो त्या होणाऱ्या विकासाबरोबर त्या ठिकाणी वाढणारी जी लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येची जी गरज आहे त्यामध्ये विशेषतः निवासाची जी गरज आहे ती परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि या गरजेच्या परिपूर्तीसाठी जेव्हा त्या नगराच्या सीमावर्ती भागामध्ये निवासी वस्त्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊ लागते आणि जेव्हा अशा निवासी वस्त्यांचा आकार प्रचंड होतो किंवा मोठा होतो तेव्हा त्या ठिकाणी उपनगरांची निर्मिती होत असते. अशी अनेक उपनगरे जगभरामध्ये मोठमोठ्या शहरांच्या भोवती उभी राहिलेली आपल्याला दिसून आलेली आहेत. ही उपनगरे बहुतांशी किंवा मुख्यत्वे या शहरांवरती अवलंबून असतात. त्या शहरांचाच एक भाग म्हणून भविष्यात त्यांची ओळख असते किंवा त्यांना जोडूनच ते उपनगरे निर्माण झालेली असतात आणि यातली बहुतांशी उपनगरे हे निवासी कारणाने उभी राहिलेली असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने या उपनगरांचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला आहे. त्यांची उदाहरणंसुद्धा आपण बघितली होती. मुंबईमध्ये प्रामुख्याने आपल्यासमोर दिलेले होते कल्याण होते, भिवंडी होते, यासारखे जे ठिकाणं होते किंवा विरारसारखे ठिकाणं होते. त्यानंतर पुण्याची हिंजवाडी असेल, अशासारख्या ठिकाणांचे उदाहरणं आपल्याला दिलेली होती जी उपनगरं त्या मुख्य शहरांच्या भोवती निर्माण झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या प्रकरणाचा शेवटचा जो भाग आहे त्या शेवटचा भागाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्यासमोर 2 कृत्या दिलेल्या आहेत आणि त्या 2 कृत्यांना समजून घेऊन त्यामध्ये सांगितलेल्या ज्या काही मूलभूत किंवा महत्त्वपूर्ण गोष्टी त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहे. दोन्ही कृत्या आपण थोडक्यात समजून घेऊया आणि त्या दोन्ही कृत्यांमध्ये जे काही तथ्य किंवा जे काही भौगोलिक ज्ञान आपल्यासमोर मांडायचं आहे ते भौगोलिक ज्ञान आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं आहे. यामध्ये एक नकाशा वाचनसुद्धा आपल्याला दिलेलं आहे. एका शहराचा नकाशा दिलेला आहे. त्या नकाशात एकच शहराचे 2 नकाशे दिलेले आहेत. वेगवेगळ्या कालावधीमधले हे नकाशे आहेत आणि त्यामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे, बदल आहे, त्या शहराच्या रचनेमध्ये आणि त्या ठिकाणी असलेल्या जमिनीच्या वापरामध्ये, उपयोजनामध्ये कशा प्रकारचं आहे तेही आपल्याला थोडक्यात निरीक्षण करून समजून घ्यायचं आहे. म्हणजे नकाशा वाचनाचं कौशल्य कशा पद्धतीने किंवा नकाशा वाचन कशा पद्धतीने करायचा तेही आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेणार आहोत. आणि या दोन्ही कृत्या समजून घेऊन हे प्रकरण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपवणार आहोत. तर चला आपण सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम आपल्याला एक पहिली जी कृती दिलेली आहे ती कृती या ठिकाणी आज आपण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर या ठिकाणी एक कृती दिलेली आहे आणि त्या कृतीमध्ये नेमकी काय सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने सांगितलेलं आहे, आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, खालीलपैकी कोणत्या समस्यांना तुमच्या शहरामध्ये किंवा नगरामध्ये किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये, म्हणजे थोडक्यात विद्यार्थी जे आहेत अभ्यास करणारे सगळे
तर हे मग कुणी शहरात राहणारे आहेत, कुणी नगरामध्ये राहणारे असतील, कुणी ग्रामीण भागात सुद्धा राहणारे असेल, तर सर्वांच्या दृष्टिकोनातून कुठल्याही भागात राहत असो तो काही प्रश्न नाही. ज्याही भागात जो विद्यार्थी राहत असेल त्याच्यासाठी ही कृती आहे. मग शहर असेल, नगर असेल, तर त्या शहरात, नगरात, ग्रामीण भागात ज्या काही समस्या असेल त्या समस्यांना तोंड जावे लागतं, ते तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचं आहे, सांगायचं आहे. मग त्याच्या भागानुसार त्या समस्या भिन्न भिन्न असू शकतात. पण समस्या नाही असा कुठलाच प्रदेश नाही. मग ते शहर असो, नगर असो, म्हणजे शहर आणि गावाच्या मधला जो भाग असो त्याला आपण नगर म्हणतो. त्या नगराचा भाग असो किंवा अगदी छोट्या एखाद्या ग्रामीण भाग असो, कुठलाही भाग असो, त्यामध्ये मात्र आपल्याला असं दिसतं की कुठल्या ना कुठल्या प्रकारची समस्या असते. समस्येचं स्वरूप जे आहे ते भिन्न भिन्न असू शकतो. काही ठिकाणी समस्या तीव्र असेल, काही ठिकाणी सौम्य स्वरूपाची असू शकते. समस्येचं स्वरूप भिन्न भिन्न असू शकतं, समस्येचा प्रकार भिन्न भिन्न असू शकतो. पण समस्याच नाही असा भाग जगात कुठेही आपल्याला आढळणार नाही. कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या समस्या, प्रश्न या ठिकाणी असतात आणि त्या कोणत्या आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, म्हणून किंवा त्याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे आणि म्हणूनच ही कृती आपल्यासमोर दिली आहे बघा. आपण ज्याही भागात असेल त्या पद्धतीने आपण मांडू शकतो. आता आपण याचे उदाहरण आपण बघूया. तुम्ही तुमच्या मताने याचा सविस्तरपणे नोंदी ज्या आहेत ते करू शकतात. आपण फक्त उदाहरणं दाखल मी थोडक्यात ते समजून सांगतो की कशा पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो. आता पहिले बघा समस्येचा प्रकार. समस्ये काही गटामध्ये वर्गीकृत करून दिलेले आहे. एक साधारणपणे 7 गट केलेले आहेत आपल्यासमोर समस्येचे वेगवेगळे, आणि त्या गटांमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या असू शकतात, कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात ते आपण या ठिकाणी मांडायचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आर्थिक समस्यांमध्ये पहिले जे आहेत, पहिले प्रकार दिला आहे समस्येचा प्रकार आर्थिक. आता आर्थिक समस्या जर म्हटलं तर शहर असेल, नगर असेल, ग्रामीण भाग असेल, तीनही घटकांमध्ये आपल्याला पहिलं म्हणजे प्रमुख समस्या दिसते रोजगाराची समस्या. ही शहरात जा, नगरात जा, ग्रामीण भागात जा, मोठ्या प्रमाणात वाढलेली जी काही लोकसंख्या आहे आपल्या देशामध्ये, या वाढलेल्या लोकसंख्येमुळे रोजगारांची कमतरता निर्माण झाली आहे आणि रोजगारांच्या कमतरतेमुळे अनेक लोक बेरोजगार, अनेक तरुण बेरोजगार स्थितीत आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आर्थिक समस्यांमध्ये सर्वात मोठी समस्या आपल्याला पाहायला मिळते रोजगाराची समस्या. व्यापार वाढीला आलेल्या मर्यादा, जागेच्या कमतरतेची समस्या, अशा अनेक असलेले उद्योग व्यवसायांमध्ये जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये त्याच्यामध्ये वाढ न होणं किंवा त्याच्या विकासाला काही मर्यादा येणं, यासारख्या ज्या समस्या आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक सुविधांचा विकास असेल किंवा इतर सोयीसुविधा ज्या आहेत त्यांचा विकासावर आलेल्या मर्यादा ज्या कमी प्रमाणात असतील, त्यामुळेच तिथं असे अनेक प्रश्न जे आहेत, समस्या ज्या आहेत त्या भागामध्ये, मग ते ग्रामीण असेल, शहरी असेल, त्या भागानुसार आपल्याला पाहायला मिळू शकतात. सामाजिक समस्यांमध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या आपल्याला असू शकतात. उदाहरणार्थ एखादा विस्तृत प्रदेश असेल तर सामाजिक समस्यांमध्ये अनेक जाती धर्मामध्ये विवाद असेल, त्यानंतर त्याच्यामुळे संघर्ष उभा राहत असेल, दंगलींसारख्या गोष्टी घडत असतील, तर त्या सामाजिक समस्या आहे. त्यामुळे ह्या सामाजिक समस्या किंवा झोपडपट्टीसारखे प्रश्न निर्माण झाले असेल ते एक सामाजिक समस्या आहे. सांस्कृतिक समस्यांमध्ये सांस्कृतिक समस्या ज्या आहेत, प्रश्न जे आहेत, अनेक प्रकारला प्रत्येकाला म्हणजे विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना आपल्या सांस्कृतिक घटकांचं जतन त्या ठिकाणी करणं गरजेचं वाटतं. पण अलीकडच्या आधुनिक युगामुळे आणि वेगवेगळ्या गोष्टींमुळे त्यांचा सांस्कृतिक ठेवा जो असेल, त्यांच्या सांस्कृतिक गोष्टी असेल, यांचं आपण म्हणू शकतो की नुकसान होतं आहे, तोडल्या जात आहेत किंवा त्याचं विघटन होताना आपल्याला दिसतं आहे. तर ह्याही समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. पर्यावरणीय समस्या विशेषतः शहरामध्ये तर याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. वाहने असेल, कारखाने असेल किंवा प्रदूषित अनेक गोष्टी, म्हणजे पाणी, घरातून निघणारं सांडपाणी असेल, यामुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण, हवा प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण, सर्व प्रकारचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आजार, पर्यावरणीय समस्याची स्थिती अतिशय गंभीर शहरी भागात आहे. ग्रामीण भागातही त्याचा प्रभाव आता दिसू लागलेला आहे. विशेषतः वायू प्रदूषणाचा प्रभाव दिसू लागलेला आहे, जलप्रदूषणाचा प्रभाव दिसू लागलेला आहे आणि भूमी प्रदूषण, वाढत्या शेतीचा आणि अतिरिक्त प्रमाणात केली जाणारी शेती, रासायनिक खतांचा प्रचंड प्रमाणात केला जाणारा पाण्याची खालवत चाललेली क्षमता आणि वाढणारे क्षार, याच्यामुळे भूमीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आपल्याला दिसतं. म्हणजे पर्यावरणीय समस्या या दोनही प्रदेशांमध्ये कमी अधिक प्रमाणात भेडसावत आहेत. पायाभूत सुविधांच्या बाबतीत तुलनेने शहरी भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास झालेला आहे, चांगला झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण लोकसंख्येच्या तुलनेत मात्र कुठे ना कुठे काही ना काही कमतरता त्या ठिकाणी राहू शकते.
शहरी भागात मात्र तुलनेने स्थिती बरी असेल पायाभूत सुविधांच्या बाबतीत. मात्र ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास खूपच कमी प्रमाणात झालेला असतो. ग्रामीण भागामध्ये रस्ते असेल, वाहतुकीच्या साधनांची स्थिती असेल किंवा इतर मार्केटिंगची व्यवस्था असेल, इतर वस्तू, त्यानंतर पोस्ट ऑफिसेस असेल किंवा वैद्यकीय सुविधा असेल, मार्केटिंग व्यवस्था असेल, अशा अनेक पायाभूत सुविधा ज्या गरजेच्या आहेत प्रदेशासाठी, त्या भागासाठी, त्या वस्तीसाठी, त्यांच्या निर्मितीसाठी अडचणी, पाणी पुरवठ्याची सोय, सांडपाण्याची व्यवस्था यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास ग्रामीण भागात तुलनेने कमी झालेला, म्हणजे तो एक मोठा प्रश्न त्या भागामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. ते शासकीय आणि प्रशासकीयमध्ये शहरी भागामध्ये शासकीय आणि प्रशासकीय सुविधा कार्यालये मोठ्या प्रमाणात असतात, पण लोकसंख्येच्या तुलनेत तेवढा उपलब्धता नसते आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी सहन करावं लागू शकतात. वेगळ्या भागात त्या स्थित असतात, त्यांची वेळ भिन्न भिन्न असते, प्रत्येकालाच ते ॲडजस्ट होईल असं नाही. ग्रामीण भागात मुळातच शासकीय आणि प्रशासकीय कार्यालय कमी असतात, त्यांना शहरात येऊन जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्यांची पूर्तता करणं आवश्यक असतं. म्हणजे त्या दोन्हींनाही त्या प्रकारचे प्रश्न आहेत. इतर प्रश्नांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असू शकतात, वेगळ्या प्रकारच्या समस्या स्थानानुसार स्थितीनुसार त्या ठिकाणी असू शकतात आणि त्या समस्या सोडवणं, विशेषतः मागासलेपणा, शिक्षणाच्या सुविधांचा अभाव किंवा रोजगाराच्या संध्यांचा अभाव, अशा इतर अनेक प्रकारच्या समस्या प्रदेशात स्थानिक स्तरावरती असू शकतात. त्या समस्यांमुळे त्या प्रदेशातील लोकांचा विकास थांबलेला असतो, त्यांना अडचणींना सामोरं जावं लागत असतं, त्यांना वेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं आणि त्यामुळे प्रदेशातील लोक हे एक प्रकारे नाखुश असतील, त्यांच्या जगण्यावरती मर्यादा आलेल्या असतील. तर अशा प्रकारच्या समस्या ह्या नेहमीच हानिकारक असतात. अशा समस्या असू नयेत असंच प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक भागातील लोकांना त्या ठिकाणी वाटत असतं. आता यावरती तुम्ही त्यांची खाली दुसरी त्याच्यावर जोडून खाली शेवटी सांगितलं बघा, यावर तुम्ही कोणते उपाय सुचवू शकतात. तर यावर उपाय सुचवणं तसं ठीक आहे किंवा उपाय प्रत्येकजण या ठिकाणी सुचवू शकतो, पण त्यांची परिपूर्ती होणं गरजेचं आहे. आता आर्थिक क्षेत्रामध्ये बघा, रोजगाराची उपलब्ध करून देणे, सरकारने इनिशिएटिव्ह किंवा लोकांनी एकत्रित येऊन रोजगाराच्या वेगळ्या संध्या अभ्यास करून चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन जास्तीत जास्त रोजगारक्षम कसं बनवता येईल इथल्या लोकांना, ते महत्त्वाचं आहे. आणि त्या झालेले जे काही लोक आहे किंवा असलेले जे लोक आहे कार्यक्षम किंवा कौशल्ययुक्त जे लोकसंख्या आहे, त्यांना जास्तीत जास्त आर्थिक प्रकारची सहायता किंवा रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्थानिक संस्थांनी असेल, स्वराज्य संस्थांनी असेल, सरकारने असेल, वेगळ्या प्रकारचे NGOज असेल, यांच्या माध्यमातून जर अशी व्यवस्था केली तर आर्थिक प्रश्न सोडण्यास मदत होतील. सामाजिक स्थितीवरती मात्र वेगळ्या प्रकारचे सामाजिक उद्बोधनं करणं, लोकांना जागरूक करणे, एकात्मतेची भावना निर्माण करणं, द्वेष आणि त्याचे दुष्परिणाम समजावून सांगणं, सामाजिक परिवर्तन घडवून आणणं यासारख्या उपाययोजना करू शकतो. सांस्कृतिक देवाणघेवाण करू शकतो. प्रत्येकाच्या संस्कृतीचा आदर करणं, एकमेकांचा सन्मान करण्याची भावना लोकांमध्ये जर रुजवली तर निश्चितच सांस्कृतिक जे प्रश्न आहेत ते सोडवण्यात मदत होतील. पर्यावरणाच्या च्या प्रश्नांमध्ये मात्र लोकांना जागरूकच करावं लागेल. पर्यावरणाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. पर्यावरणाचं महत्त्व जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हाच लोक पर्यावरणीय समस्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढतील आणि त्यासाठी जनजागृतीप्रमाणेच लोकांना त्याला पर्यायी साधनं सरकारने असेल किंवा वेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी उभे करून देणे, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला जाऊ शकेल. पायाभूत सोयीसुविधांमध्ये प्रामुख्याने गरजेनुसार त्यांच्यामध्ये वाढ करणं टप्प्याटप्प्याने आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने त्या केल्या जाव्यात. हाच एक त्यावरती मार्ग आहे. त्याला कमीत कमी पर्याय तरी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. शासकीय आणि प्रशासकीय सेवा सुविधांमध्ये वाढ करणं, लोकांपर्यंत जास्तीत जास्त वेगवान पद्धतीने प्रशासकीय सेवा पोहोचवली गेली पाहिजे, कार्यक्षम पद्धतीने पोहोचवली गेली पाहिजे. लोकांच्या प्रश्न तातडीने सोडवले गेले पाहिजे आणि जे काही स्थानिक स्वरूपाचे त्या प्रदेशानुसारचे प्रश्न असेल त्या प्रश्नानुसार
त्याच्या स्थितीनुसार जे काही समर्पक समाधान काढणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न करून मग त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं मात्र आवश्यक आहे. कुणी समस्या निर्माण केली आणि कोण तो प्रश्न सोडवेल आणि सरकारने ते केलं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता ठेवून जर आपण पुढे जाणार असू तर मात्र समस्या सुटणार नाही. सर्वांना एकत्रित येऊन त्या ठिकाणी असलेलं शासन, प्रशासन, सरकार, राहणारे लोक, वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंसेवी संस्था, समाजसुधारक सर्वांनी एकत्रित येऊन प्रश्नाच्या मुळावरती घाव घालणे आणि प्रश्न तडीस नेणे किंवा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यासच प्रश्न सुटू शकतात, अन्यथा सुटणार नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून आपण अशा पद्धतीने ही कृती जी आहे ती सोडू शकतो. तुम्ही अधिक यामध्ये तुमचे मतं, तुमचे विचार, तुमचे प्रश्न, तुम्हाला जाणवलेल्या गोष्टीसुद्धा ॲड करू शकतात आणि त्या सगळ्या दूर करण्यासाठी तुम्हाला काय उपाय सुचवू शकतात तेही तुम्ही त्या ठिकाणी नोंदवू शकतात. तर अशा पद्धतीने ही कृती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. आता एक पुढची नकाशा वाचनाची कृती दिली बघा. हे जो नकाशा दिला आहे आपल्यासमोर दिला आहे पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 28 नंबर पेजवरती जो इचलकरंजी शहराचा नकाशा आहे त्या शहराचा नकाशा दिलेला आहे आणि एक छोटीशी कृती आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. या बघा हे जे नकाशे आहेत एकाच शहराचे, दोन्ही नकाशे एकाच शहराचे आहे, फक्त काळ भिन्न भिन्न आहे. यामधला पहिला जो नकाशा आहे हा 2007 या साली सॅटेलाईट इमेजच्या साहाय्याने घेतलेला आहे आणि दुसरा 2017 साली घेतलेला नकाशा आहेत किंवा मिळालेला नकाशा आहे. आता बघा पहिल्यांदा त्यांनी सूचना दिली आहे. इचलकरंजी शहराचे नकाशे खाली दिले आहेत. या शहराचा काळानुरूप कोणकोणते बदल झालेले आहेत त्याचं निरीक्षण त्यांनी करायला सांगितलं आणि त्यासोबतच त्यांनी कृती म्हणून काही प्रश्न दिले आहेत. तर प्रश्न प्रत्यक्षात आपण काही अभ्यासणार आहोत. छोटे प्रश्न दिलेले आहेत. थोडक्यात काही प्रातिनिधिक प्रश्नांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि समजून घेऊ शकतो आणि त्याचं स्पष्टीकरण आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा आता हे शहर पहिला नकाशा दिला आहे बघा 2007 या सालचा आणि दुसरा दिला आहे 2017 सालचा. भूमी उपयोजनाचा हा नकाशा आहे. इचलकरंजी शहराचा कोल्हापूर जिल्ह्यामधला हा नकाशा आहे, म्हणजे इचलकरंजी शहराचा आहे. आता बघा वेगळ्या गोष्टी या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत. त्याच्या खाली सूची पण दिलेली आहे. सूचीमध्ये कोणते क्षेत्र कोणत्या कलरने दाखवले आहेत, वेगवेगळे क्षेत्र असतात बघा. कृषी क्षेत्रासाठी पिवळा रंग दाखवलेला आहे. त्यानंतर आपल्याला वन क्षेत्रासाठी आपण म्हणू शकतो की एक लाईट ग्रीन कलर आपण म्हणू शकतो किंवा पोपटीच्या पट्ट्यात जाणारा रंग आहे. कचऱ्यासाठी गुलाबी रंग त्या ठिकाणी दर्शवलेला आहे बघा. जलसंस्थांसाठी एक आपण म्हणू शकतो की हलका किंवा लाईट ब्ल्यू कलर जो आहे किंवा फिकट निळा रंग दिसतो आहे. ग्रामीण भागात वस्तींच्या निर्मितीसाठी बांधलेले भाग दाखवण्यासाठी डार्क रेड किंवा अतिशय आपण म्हणू शकतो की गर्द लाल रंग दाखवलेला आहे. त्यानंतर निवास दाट स्वरूपाची वस्ती दर्शवण्यासाठी बघा पिंक रंग दाखवलेला आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो की लाल रंगाचीच एक लाईट छटा त्या ठिकाणी दाखवलेली आहे. निवास विरळ बांधलेले निवास दाखवण्यासाठी गुलाबी रंग आपल्याला या ठिकाणी दिसतो बघा. त्या गुलाबी रंगांच्या छोट्या बारीक छटा आहेत प्रत्येकाच्या. थोड्याशा आपल्याला त्या समजून घ्यायला लागणार आहे, त्याचं निरीक्षण करावं लागणार आहे. त्यानंतर उद्योगांसाठी गर्द स्वरूपाच्या अशा निळ्या रंगाचा वापर केलेला आहे बघा. सार्वजनिक बांधलेले म्हणजे सार्वजनिक ठिकाणांच्या निर्मितीसाठी बघा मरून कलरचा वापर केलेला आहे. त्यानंतर मनोरंजनासाठी उभे केलेले बांधलेले ठिकाणं जे आहेत त्यासाठी गर्द हिरव्या रंगाचा वापर केलेला आहे. त्यानंतर खाणकाम साठी बांधलेले जे ठिकाणी म्हणजे जिथं खाणकाम होऊ शकतं अशासाठी थोडक्यात आपण ज्याला म्हणू शकतो की एक ग्रे सारखा कलर त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर मोकळी जागा जी आहे मोकळी जागा दर्शवण्यासाठी लाईट ग्रीन कलरचा वापर त्या ठिकाणी केलेला दिसतो आहे किंवा फिकट हिरव्या रंगाचा वापर केलेला. असे वेगवेगळे रंग आहेत. तुम्ही बारकाईने ते रंग बघू शकतात आणि त्या नकाशामध्ये तो सगळे रंग बघा कमी अधिक प्रमाणात कोणत्या भागासाठी कसा प्रकारचा रंग आहे ते आपल्याला त्यामध्ये दिसू शकतं.
आता हे काही प्रातिनिधिक प्रश्न दिले आहेत. पहिला तर आपण हे सगळं पहिला प्रश्न त्यांनी विचारला होता की सूचीमध्ये दिलेले भूमी उपयोजन कोणत्या रंगात दाखवले आहे त्याची यादी करा. आता हे सगळे रंग आपण बघितले, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं मुळातच उत्तर आपण बघितलं की वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगळ्या प्रकारचे रंग त्या ठिकाणी दर्शवलेले आहे. त्यात निळ्या रंगाची सलग रेषा आणि काळ्या रंगाची सलग रेषा काय दाखवत असतील. आता यामध्ये आपल्याला दिसतं की निळ्या रंगाची सलग रेषा जी आपल्याला दर्शवलेली आहे, दाखवलेली आहे, ती पंचगंगा नदी त्या ठिकाणी आपल्याला दर्शवते. थोडक्यात नदी दर्शवते. निळ्या रंगाची सलग रेषा आपल्याला नदी दाखवण्याचं काम करते आणि काळ्या रंगाची सलग रेषा जी आहेत ही आपल्याला प्रामुख्याने रस्ते जे आहेत ते रस्ते दाखवण्याचं काम करते. म्हणजे दोन रेषा यामध्ये दोन रंगांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा दाखवल्या आहेत. त्यामध्ये एक रंगाची रेषा ही नदी असल्याचं प्रदर्शन करते आणि दुसरं रस्त्याचं रस्ता दाखवण्याचं काम करते. तिसरा प्रश्न बघा, नकाशातील नदीचं नाव काय. तर मग असे सांगितल्याप्रमाणे नकाशामध्ये जी नदी दर्शवलेली आहे त्या नदीचं नाव आहे पंचगंगा नदी. म्हणजे नकाशामध्ये आपल्याला पंचगंगा नदी दिसते. आता चौथा प्रश्न विचारलेला आहे, नकाशातील कोणत्याही दोन गावांची नावे सांगा. आता बघा, नकाशाचं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की अनेक गावं या ठिकाणी आपल्याला नकाशांमध्ये दिसत आहे. जसं मानगाववाडी आहे, त्यानंतर अनेक गावं आहेत बघा, त्यानंतर जांभाळी आहे, त्यानंतर नान्नी आहे, हरोळी आहे, टाकवडे आहे, शाहू आहे, रुई आहे, चांदूर आहे, असे अनेक म्हणजे जे ग्रामीण बघा डार्क रेड रंगाचे वस्ती असलेले जे ठिकाण आहे ते ग्रामीण भाग आहे. तो ग्रामीण बांधलेली वस्ती म्हणजे ग्रामीण वस्ती असा आपण त्याचा अर्थ म्हणू शकतो. म्हणजे घरं, थोडक्यात गावं असं त्याचा अर्थ जो आहे तो होऊ शकतो. त्यानंतर साजनी आहे, अशा अनेक ठिकाणं आहे, कोरोची आहे, अनेक गावं आपल्याला या ठिकाणी नकाशामध्ये दिसून येत आहेत. त्यानंतर पुढचं बघा, नकाशात जे नगर दाखवले आहेत ते कोणते आहेत. तर नकाशामध्ये जे नगर दाखवलेले ते इचलकरंजी आहे. जे नगर आहे प्रमुख नगर, नकाशाचं हेडिंगच आहे इचलकरंजी. तर इचलकरंजी नावाचं नगर हे नकाशात दाखवलेलं आहे. हे दोन्ही नकाशे कोणत्या काळातील आहेत. बघा, तर या दोन्ही नकाशामधला पहिला जो नकाशा आहे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय बघा, 2017 सालातला हा नकाशा आहे बघा. या ठिकाणी 2007 सालातला हा पहिला नकाशा आहे आणि 2017 साली दर्शवलेला हा दुसरा नकाशा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. म्हणजे या दोन्ही नकाशांचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की हे दोनही नकाशे प्रामुख्याने एकाच ठिकाणचे आहेत, पण एक 2007 सालचा आहे आणि दुसरा 2017 सालचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, दोन्ही नकाशांची तुलना करता कोणते भूमी आच्छादन कमी झाल्याचं दिसतंय आणि त्याचे रंग कोणते. आता मगाशीच आपण समजून घेतल्याप्रमाणे बघा, भूमी आच्छादन म्हणजे काय, तर थोडक्यात नैसर्गिकरित्या जे घटकांनी जमिनीचा व्यापलेला भाग याला भूमी आच्छादन म्हणतात. आणि भूमी उपयोजन म्हणजे काय, तर त्या असलेल्या आच्छादनाचा वापर मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला असेल त्या जमिनीचा वापर. तर इथं भूमी आच्छादनाचं क्षेत्र कोणत्या भागात कमी होतं आहे, तर 2007मध्ये ती जास्त होतं आणि 2017मध्ये भूमी आच्छादनाचं प्रमाण जे आहे ते कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. भूमी आच्छादन कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपल्याला असं भूमी आच्छादन कोणत्या भागात कमी होताना दिसतं आहे, कोणत्या रंगाचं कमी होताना दिसतं आहे, तर साहजिकच आहे आपल्याला पिवळ्या रंगाचं कृषी क्षेत्राखाली असलेला जो भाग आहे तो कमी होताना दिसतो आहे. आणि निवासाच्या सोयीसाठी, निवासाच्या गरजेच्या पूर्ततेसाठी आणि इतर वाहतूक सोयीसुविधा असेल किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा त्याचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात करताना दिसतो आहे. तर कोणतं कमी होतं आहे, तर पिवळ्या रंगाचं, म्हणजेच थोडक्यात कृषी क्षेत्र जे आहे ते घटताना दिसतं आहे आणि इतर निवासी क्षेत्र किंवा नागरिक क्षेत्र वाढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसलेलं आहे. पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे बघा या ठिकाणी की पुढचा प्रश्न विचारलेला आहे, कोणकोणते भूमी आच्छादन वाढल्याचे दिसत आहे आणि त्याचे रंग कोणते. आता कोणकोणते भूमी आच्छादन जे आहे या ठिकाणी वाढलेलं दिसतं आहे, तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं आहे की
या ठिकाणी बांधकाम क्षेत्र जे आहेत ते वाढलेलं दिसतं. मोठ्या प्रमाणात वस्तीचं क्षेत्र वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं क्षेत्र जे आहे ते उद्योगांचं क्षेत्र, उद्योगधंदे जे आहेत हे उद्योगधंदेसुद्धा मोठ्या प्रमाणात, बांधलेले उद्योगधंदेसुद्धा मोठ्या प्रमाणात पहिल्या नकाशामध्ये तुलनेने उद्योगनगरी उद्योग क्षेत्र कमी होतं. दुसऱ्या नकाशामध्ये मात्र ते वाढलेलं दिसतंय. अनेक भागांमध्ये उद्योगांचं प्रमाण वाढलेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आहे. आणि म्हणून बांधकाम झालेल्या वस्तीचं क्षेत्र वाढलेलं आहे, उद्योगाचं क्षेत्र वाढल्याचं आपल्याला दिसतं आहे. आणि त्याचे जे रंग जे आहेत ते आपल्याला बांधलेली वस्ती जी डार्क कलर पिंक रंग आहे, निवास दाट बांधलेले वस्तीचं क्षेत्र वाढलेलं दिसतंय. आणि दुसरं डार्क ब्ल्यू कलर जे आहे, उद्योग जे बांधलेले आपण दिसत आहेत ते त्याचं क्षेत्रसुद्धा वाढलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय 2 रंगाने. तर हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. 9वा प्रश्न विचारलेला आहे बघा, वाढलेली भूमी आच्छादन कोणत्या भूमी आच्छादनाची जागा घेत आहे? तर वाढलेलं भूमी आच्छादन स्वाभाविकच आहे. कमी होणारं क्षेत्र एकच आहे, कृषी क्षेत्र. कृषीचं क्षेत्र कमी झालेलं आहे आणि हे बाकी क्षेत्र वाढत आहे. जमीन लागवडीखालील जमीन जी आहे ती घटते आहे आणि पिवळ्या रंगाचं क्षेत्र कमी होतं आहे आणि हे बाकीचे रंग जे आहेत ते आपल्याला वाढताना दिसत आहेत. म्हणजे भूमी आच्छादन कोणत्या भूमी आच्छादनाची जागा घेत आहे? तर वाढलेलं भूमी आच्छादन हे प्रामुख्याने कृषी भूमी आच्छादनाची जागा घेताना आपल्याला दिसतं आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, दोन्ही नकाशांची तुलना करता एक निष्कर्षात्मक टीप लिहा. आता यावर तुम्ही टीप लिहू शकतात की सर्वसामान्यपणे काळानुरूप जी बदललेली स्थिती आहे एखाद्या शहराची ती मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जसं लोकसंख्या वाढते त्या पद्धतीने शहराचं रूप, आकार आणि तिथल्या आर्थिक क्रियांमध्ये परिवर्तित होताना दिसतो. तिथे असलेले भूमी उपयोजनाची जी स्थिती आहे ती काळानुरूप बदलताना आपल्याला या ठिकाणी दिसते. बघा, काळानुरूप जशी गरज आहे त्या गरजेप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिसतं की लोकसंख्या जशी वाढली तसं शहराचं वस्तीचा आकार त्या ठिकाणी वाढलेला आहे, उद्योगाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे, कचऱ्याचं सुद्धा क्षेत्र, कचरा व्याप्त क्षेत्र वाढलेलं आहे, वाहतुकीच्या साधनांमध्ये वाढ झालेली आहे, सोयीसुविधांमध्ये वाढ झालेली आहे. अशा प्रकारचं स्थिती बदलली आहे. आणि तुलनेने ग्रामीण क्षेत्रामध्ये मात्र घट झालेली, कारण जमीन तेवढीच आहे, तिचा वापर जर ह्या कामांसाठी वाढला तर साहजिकच कृषी क्षेत्राखालील जमीन घटणं हे स्वाभाविक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अधिकचे मुद्दे त्याचं एकंदरीत निरीक्षण करून मांडू शकतात. ही संपूर्ण जो नकाशा आहे त्याचं बारकाईने निरीक्षण करा. बघा, यासारख्या बारीक बारीक गोष्टी दिलेल्या असतात आणि त्याचं निरीक्षण करून आपल्याला त्याची उत्तर जी आहे ती नोंदवू या ठिकाणी शकतो. आणि अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आणि त्यामुळे कशा पद्धतीने नकाशा वाचन करायचं ते तंत्र मात्र तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं. थोडंसं स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा, आपण ते स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, हा जो नकाशा दिलेला आहे हा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराचा नकाशा आहे. आणि स्वाभाविक आहे, ह्या ठिकाणी 2 नकाशे दिलेले आहेत म्हणून एकच शहर आहे, पण नकाशा मात्र 2 भिन्न भिन्न काळातला आहे. यामधला पहिला जो नकाशा आहे तो 2007चा व दुसरा नकाशा 2017 या काळातील आहे. आणि या नकाशाचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर त्या निरीक्षणावरून आपल्याला ज्या काही गोष्टी आपण आत्तापर्यंत बघितल्या त्याच या ठिकाणी शब्दरूपात मांडून आपल्यासमोर दिलेल्या आहे. बघा, आपण थोडक्यात समजून घेऊया. या नकाशात मुख्य शहर व आजूबाजूचं क्षेत्र जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे मुख्य शहराचं क्षेत्र जे आहे इचलकरंजी ते तर आपल्याला दिसतंच आहे, पण त्याचा आजूबाजूचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशाचं सुद्धा क्षेत्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे. नकाशामध्ये वेगवेगळ्या रंगाची भूमी आच्छादन व भूमी उपयोजन दाखवलेलं आहे. यामध्ये नकाशामध्ये जे भूमीचा वापर आहे तो वेगळ्या रंगाने दाखवलेला आहे. भूमीत मग ते आच्छादन झालेलं असेल किंवा भूमीचं उपयोजन असेल, म्हणजे भूमी जी आच्छादलेली असेल किंवा भूमीचा वापर जो काही होत असेल त्या दोन्हींसाठी वेगवेगळ्या रंगाचा उपयोग केलेला आहे आणि त्यातून ते दर्शवण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या नकाशाचं बारकाईने निरीक्षण केलं असता असं लक्षात येतं की आच्छादनाखाली जमिनीचं क्षेत्र कमी झालेलं असून त्या जागी आता औद्योगिक क्षेत्र जास्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे साहजिकच आहे की जे आच्छादन आहे वेगवेगळ्या गोष्टींचं, म्हणजे थोडक्यात कृषी क्षेत्र असेल किंवा इतर जंगल असेल किंवा इतर क्षेत्र जे होते त्या क्षेत्राखाली जी जमीन आच्छादलेली होती ती हळूहळू काढून घेतलेली, म्हणजे ती जमीन आता आपण वापर करू लागलेलो आहोत. आणि तो विशेषतः कोणत्या क्षेत्रासाठी वाढलेला आहे तर औद्योगिक क्षेत्रासाठी आणि निवासी क्षेत्रासाठी, उद्योगधंदे उभे करण्यासाठी आणि राहण्याची घरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात या जमिनीचा जागेचा वापर केलेला आपल्याला दिसतो आहे.
त्याचप्रमाणे विरळ वस्ती बांधकामाखालील क्षेत्रांचे रूपांतर दाट वस्ती आणि बांधकामाखाली झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे दुसरं अनाच्छादित प्रदेश जे विरळ होते ते दाट वस्तीने बांधलेले आहेत, आणि जे बांधकामा विरहित पडलेले खाली क्षेत्र होते जिथं कुठलंही वस्ती नव्हती तिथं सुद्धा आता दाट वस्ती निर्माण झालेली आहे, तिथं बांधकाम झालेलं आहे, आणि खाली पडलेलं आच्छादित क्षेत्र आता उपयोजित क्षेत्र बनलेलं आपल्याला दिसून येत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी खाणकाम क्षेत्राचा विकास झालेला आढळतो. ग्रामीण भागात तर काही ठिकाणी जिथं खनिजं आहेत अशा ठिकाणी खनिजांच्या उत्खननासाठी खाणकाम क्षेत्रसुद्धा निर्माण झालेलं आहे, जे 2007 साली नव्हतं किंवा अत्यल्प प्रमाणात होतं. 2017मध्ये मात्र तिथं खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला सुद्धा दिसून येतो, ते क्षेत्र वाढलेलं आहे. प्रदेशातील करमणुकीची व विरंगुळ्याची ठिकाणेही कमी झाल्याचं लक्षात येतं. बघा, करमणुकीची ठिकाणं कमी झालेली आहेत आणि उपजीविका किंवा उद्योगधंदे किंवा यासारखे क्षेत्र वाढलेले आहेत, आणि हे क्षेत्र मात्र कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. ही जी ठिकाणं आहेत, जी करमणुकीची होती, जी विरंगुळ्याची होती, ती कमी होऊन या ठिकाणी दाट शहरीकरण उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तिथं शहरांची निर्मिती, म्हणजे थोडक्यात तिथं वस्तीची निर्मिती झालेली आहे, दाट वस्ती. जिथं पूर्वी म्हणजे लोक मैदानं असेल किंवा वनं असेल किंवा इतर ज्या गोष्टी करमणुकीसाठी खाली पडलेली जी जमीन होती त्यासाठी तिचा जो वापर होत होता आता तो कमी झाला आहे, आणि गरजेपोटी त्या ठिकाणी दाट अशा वस्तीची निर्मिती झाली, घरांची निर्मिती झाली. लोक ती जमीन जी आहे ती राहण्यासाठी वापरू लागलेली आहे, तिथं वस्ती निर्माण झालेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. असंही लक्षात येतं की या 10 वर्षाच्या काळात वाहतूक मार्गांच्या दोन्ही बाजूस शहरीकरण वेगाने झालेलं दिसतं. मग असंही बारकाईनं जर निरीक्षण केलं ना तर आपल्याला असं दिसतं की वाहतूक मार्ग जे होते त्या वाहतूक मार्गाच्या दोन्ही बाजूला, म्हणजे वाहतूक मार्ग पूर्वी होते 2007ला आणि 2017लाही आहेत, पण 2007 रोजी जे वाहतूक मार्ग होते त्याच्या बाजूला मात्र तेवढ्या प्रमाणात वस्ती विकसित झालेली नव्हती. 2017ला मात्र या दोनही वाहतूक मार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वस्तीचा विकास झालेला किंवा वस्तीची वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी बदललेली पाहायला मिळेल. जी पूर्वी वाहतूक मार्ग हे खुले होते किंवा मोकळे होते, त्याच्या बाजूला फारशी वस्ती नव्हती. 2017मध्ये मात्र या दोन्ही वाहतूक मार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात शहरीकरण म्हणजे वस्ती निर्माण झालेली आहे, वस्तीचं वाढ आणि विकास झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. प्रकरणामध्ये असलेले सगळे घटक तपशीलवार अभ्यासलेले आहेत. दोनही भाग मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, मानवी वस्तीचा सविस्तर अभ्यास केला आणि मानवी वस्तीचा सविस्तर अभ्यास करून वस्तीचं निर्मितीपासून तर आकृतीबंधापर्यंत सर्व घटक तपशीलवार अभ्यासले. त्यानंतर भूमी उपयोजनाचा अभ्यास केला. भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा वापर कशा पद्धतीने केला जातो, ग्रामीण भूमी उपयोजन, शहरी भूमी उपयोजन किंवा नागरी भूमी उपयोजन आपण सविस्तरपणे अभ्यासला. शेवटी नकाशात एक कृती होती तीही आपण सविस्तरपणे अभ्यासली, आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. बोर्डासाठी 11 मार्काचे प्रश्न या प्रकरणावरती विचारले जाऊ शकतात. विशेषतः आकृती काढण्यासाठी जे नवीन प्रकारचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दाखवलेले आहेत, सुबक आकृत्या काढून नावे द्या, तर ह्यासाठी सुद्धा हे प्रकरण महत्त्वाचे आहे. यातमध्ये वस्त्यांचे जे प्रकार आहेत हे वस्त्यांचे प्रकार काढण्यासाठी, आकृत्या काढण्यासाठी आपल्याला असू शकतात. म्हणजे कुठल्याही प्रकारची वस्ती, जे 8 प्रकारच्या वस्त्या आहेत त्यापैकी कुठलीही वस्ती आपल्यासमोर असू शकते. म्हणून आपण सविस्तरपणे हे प्रकरण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. कुणाला काही अडचण शंका असेल तर तुम्ही मला त्या विचारल्या तरी हरकत नाही, आपण त्याचंही निरसन त्या ठिकाणी करू. या ठिकाणी आज आपण थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. पुढच्या प्रकरणाचा अभ्यास त्या ठिकाणी करूयात. धन्यवाद.